नमस्कार मित्रांनो. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये 3 मराठी संदर्भ मी आधीच सांगितले. एक, आत्ताचे जे राज्यपाल आहेत ते मराठी भाषिक आहेत, आहे मूळचे गोव्याचे, पण गोव्यातले असले तरी ते कोकणी आहेत आणि ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. हा एक मराठी अँगल. दुसरा अँगल, महाविकास आघाडी सरकार, AIADMK आणि DMK एकत्रित येण्याचा पर्याय, त्याच्यावरती अजूनही चर्चा सुरू आहे. हा दुसरा अँगल जो महाराष्ट्रात झाला होता. आणि तिसरा, नेमकं कुणाला, म्हणजे जो सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे त्याला सत्तेवरती बोलवायचं की तो मुख्यमंत्री हो म्हणून, की ज्यांनी पोस्ट निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांनी अलायन्सेस केल्यात आणि ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे त्यांना बोलवायचं. हा संदर्भ महाराष्ट्रामध्ये 2019 आणि 2014 अशा 2 वेळेला श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देताना जो निकष लावला होता त्याच्याशी जोडला आहे. सो असे हे 3 संदर्भ दिल्यानंतर आता चौथा संदर्भ जो आहे तो आहे महाराष्ट्रातल्या दलित पॅंथरचा निगडीत. त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ, राजा ढाले, आत्ताचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि अशी कितीतरी मंडळी ह्या दलित पॅंथरशी निगडीत आहेत. मी दलित पॅंथरवरती डॉक्युमेंटरी केली आहे. दलित पॅंथरनं पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या श्री हर्षवर्धन पाटील यांच्या गावात दिलेला लढा, करमाळ्यात दिलेला लढा, अहिल्यानगरमध्ये दिलेले लढे आणि त्याच्यातनं दलित बांधवामध्ये आलेली स्वजागृती किंवा अन्य अत्याचार आम्ही सहन करणार नाही, यातनं महाराष्ट्रामध्ये घडलेलं पंथ हे इतकं महत्वाचं असताना अजूनही एक मत किती महत्वाचं असतं हे विजय याच्या निमित्तानं पुन्हा पुन्हा लोकशाहीमध्ये सिद्ध होत आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की केवळ इथंच तुम्हाला अतिशय तटस्थ असं विश्लेषण पाहायला मिळेल. सो काय झालं आहे हे आधी लक्षात घेऊ. तामिळनाडूमध्ये सध्या थलापती किंवा थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला सरकार स्थापनेबाबत सध्या राज्यपालांच्या 4 वेळेला भेटी घेतल्यानंतर सुद्धा यश आलेलं नाही. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलत असताना बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला सुद्धा आणि इकडे मात्र विजयचं काय होणार आणि हे सरकार टिकणार का, किती दिवस टिकणार याची चर्चा सुरू आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी मॅजिक फिगर 118ची आहे. त्याच्यात विजय हे 2 ठिकाणातून निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यातली एक जागा ही रिक्त होणार आहे. निवडणुकीचा निकाल जर आपण बघितलं तर विजय यांच्या TVK पक्षानं स्वबळावरती 108 जागा जिंकल्या, त्यामुळे सुरुवातीपासून ते बहुमतासाठी किमान 10 जागा दूर आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सध्याचा जर आकडा बघितला तर इतर पक्षाच्या पाठिंब्यामुळं विजय यांनी 118ची मॅजिक फिगर गाठली असं म्हणतात. ती दिसलेली नाहीये. कसा जाळ आहे हा, तर काँग्रेस पक्षानं 5, ते DMKची 7 सोडून TVK बरोबर गेलेले आहेत. डावे पक्षाच्या 4, भारतीय कम्युनिस्ट पार्टी त्यात CPI आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी CPIM आहे, या दोन्ही पक्षांच्या 2-2 मिळून आणि TVK थोल थिरुमावलन यांच्या पक्षांनी 2 जागांचा पाठिंबा. असं हे गणित जुळत असताना सुद्धा अजूनही 117-116च्या दरम्यानच हे विजयचं गणित अडकलंय असं म्हणतात. आणि म्हणून ती जी मॅजिक फिगर आहे ती काही विजयीने गाठलेली नसल्यामुळं कायद्याप्रमाणे जर म्हणाल तर जे सध्या राज्यपाल वागतायत श्री आर्लेकर ते बरोबर आहे. पण जर कायदा सोडून जो प्रेसिडेंट आहे, आधीचा 2-3 म्हणजे मुन्शी कमिशनचा अहवाल असेल, आणखी 2-3 अहवाल आले, ते सरळ सरळ सांगतात की जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला तुम्ही संधी दिली पाहिजे. या केसमध्ये खरं तर भारतीय जनता पार्टीचं तिथं काही अडलेलं नाही. ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नाहीये, ते विरोधी पक्षाचं सरकार आहे, तिथं राज्यपाल अतिशय वादग्रस्त भूमिका घेतात. आणि हा आजचा प्रघात नाहीये. अगदी काँग्रेस पक्ष श्री शरद पवार यांचं जे पुलोचं सरकार बरखास्त झालं होतं त्यावेळेला एकूण 9 सरकार बरखास्त झाली होती. श्रीमती इंदिरा गांधी या त्यावेळेला पंतप्रधान होता, त्यांच्या सांगण्यावरून ती सरकार बरखास्त झाली होती. त्यामुळं राज्यपालांच्या लोकशाही व्यवस्थेला नखं लावण्याच्या भूमिका ह्या आजच्या नाहीयेत. पण तामिळनाडूमध्ये तसं काही भाजपचं अडकलेलं नाहीये, कारण भाजप काय AIADMK आणि DMK सत्तेवरती आले तर भाजपला एक जागा तिथं भाजपला मिळाली. असं असून सुद्धा राज्यपालांची ही जी वादग्रस्त भूमिका आहे त्या भूमिकेमुळे विजय हा अभिनेता विजय हा मुख्यमंत्री विजय होण्यापासून अजूनही वंचित राहिलेले आणि अजूनही ते त्रांगड कसं सुटेल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच मला इथे प्रश्न पडला, मी दलित पॅंथरचं सांगणार आहे तुम्हाला. प्रश्न मला हा पडला आहे की
की असं सरकार की ज्याच्याकडे अतिशय काठावरचं बहुमत आहे आणि त्याच्यात विजयनं जवळपास 46 आश्वासनं दिली आहेत. ती आश्वासनं अशी आहेत की त्याला संपूर्ण भारताचं भारताची अर्थव्यवस्था म्हणजे त्याचं जे काही बजेट आहे तेवढे पैसे त्याला लागतील विजयला. आणि म्हणून अशा भरघोस आश्वासनं देऊन सत्तेवरती आलेल्या सरकारला सरकार चालवताना आणि त्यातील प्रशासनाचा अनुभव नसताना माझं आजही मत आहे, श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते तर त्यांचा पक्षही वाचला असता आणि ते आजही सत्तेत राहिले असते. पण असे आहे की खुर्चीचा मोह भल्या भल्याला सुटत नाही. पण त्याच्यात त्यांना प्रशासकीय अनुभव नव्हता उद्धव ठाकरे यांना. त्यांनी खूप ब्लंडर्स केली आहे. त्याच्याबद्दल नंतर सविस्तर करू. तीच चूक विजय करण्याची दाट शक्यता आहे. पण आपण शुभेच्छा देऊया, कारण एक नवीन आणि वेगळा प्रयोग आहे आणि त्या वेगळ्या प्रयोगाची यशस्वीता ही प्रचलित राजकीय पक्षापेक्षा वेगळी असावी असं आपण गृहीत धरू. आता इथे येतो तो महाराष्ट्राच्या दलित पॅन्थरचा संबंध. कसा? तमिळनाडूतील विदुथलाई चिरुथागाई काच्ची हा पक्ष महाराष्ट्रातील दलित पॅन्थर चळवळीशी वैचारिक दृष्ट्या तो संबंधित आहे आणि याच पक्षाचे 2 आमदार जे आहेत त्यांनी पाठिंबा दिलाय. म्हणजे तशा अर्थाने दलित पॅन्थरच्या वैचारिक बांधिलकीशी निगडीत असलेला पक्ष तिथे सत्तेवरती आलाय. व्हीसीकेची स्थापना मूळची दलित पॅन्थर्स ऑफ इंडिया, ज्याला डीपीआय म्हणतो, म्हणून झाली होती, जी महाराष्ट्रातील 1970च्या दलित पॅन्थर चळवळीशी निगडीत आहे. अर्थातच दलित पॅन्थर चळवळीचा प्रेरणा कोणाला मिळाली? राजा ढालेला मिळाली का नामदेव ढसाळांना मिळाली? ह्याच्यावरती बराच चर्चा चर्वणं झालेली आहेत. नामदेव ढसाळांचं म्हणणं होतं की आफ्रिकन क्रांतीपासून त्यांनी हा दलित पॅन्थरचा विचार घेतला आणि तो पुढे गेला आणि मग राजा ढालेंचं ह्याच्यापेक्षा वेगळं मत होतं. पण याच दलित पॅन्थरच्या विचाराशी बांधिलकी असलेली ही जी व्हीसीके आहे ती 1970च्या दलित चळवळीच्या पॅन्थरच्या चळवळीतनं प्रेरित झालेली. या पक्षाचे प्रमुख आहेत थोल थिरुमाबलम. हा पक्ष तमिळनाडूमध्ये दलित हक्क आणि तमिळ राष्ट्रवादासाठी काम करतो. या निवडणुकीमध्ये त्यांचे 2 आमदार निवडून आलेत आणि त्यांनी विजयच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्या दोघांपैकी एक किंवा दोघंही मंत्री होऊ शकतात असं दिसतंय. काही दिवसापूर्वी राज्यपालांनी विजय यांना बहुमताचा पुरावा सादर करण्यास सांगितलं होतं. आताही असं दिसतं आहे की बहुमताच्या उंबरठ्यावरती विजय उभे असले तरी तो उंबरठा ओलांडून प्रत्यक्ष सत्तेच्या प्रांगणात ते जातील अशी शक्यता दाट आहे. ते जातीलच, पण तितक्या सहजासहजी राज्यपाल होऊ देत नाहीयेत आणि म्हणूनच राज्यपालांच्या ह्या भूमिकेवरती कायम प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे की राज्यपाल इतकी पक्षपाती भूमिका कशी घेऊ शकतात. हे खरं आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की राज्यपालांना एक बघावं लागतं की कोणाचं सरकार स्थिरपणे सत्तेवरती येऊ शकतं. पण येत असताना आधीचे सगळे अरुणाचल प्रदेशमध्ये काय झालं, गोव्यामध्ये काय झालं, फॉर दॅट मॅटर महाराष्ट्रामध्ये काय झालं, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ज्याला जे सोयीचं ते करत राहतो आणि राज्यपाल तशी भूमिका बजावत राहतात हे लक्षात घ्यायला हवं. इथे महाराष्ट्राचा चौथा संदर्भ आला. राज्यपाल, महाविकास आघाडीचा प्रयोग, श्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली संधी आणि आता दलित पॅन्थर. मला लक्षात आलं किती खोलवर विचार करून आम्ही तुमच्यासमोर हे मांडतोय. सो थांबूया आपण इथे. हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथे तुम्हाला अतिशय तटस्थ असं विश्लेषण पाहायला मिळेल. थँक्यू.